नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। वनरक्षक भरती 2024 तर्फा वनरक्षक भरतीमध्ये जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 1684 जागा रिक्त आहे। तर ज्या विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकची भरती निघणार आहे आणि वनरक्षक भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं का सांगत आहे, कारण की वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा असते आणि लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते आणि पेपर जो असतो हा 120 मार्काचा असतो वनरक्षक भरतीचा आणि त्यासाठी जे पासिंग असते ते 45% असते। म्हणजे जवळपास आपले जे विद्यार्थी मित्रांनो 120 पैकी जर आपले 54 जरी प्रश्न बरोबर आले तर आपण लेखी परीक्षा पास असतो आणि आपण ग्राउंड साठी त्या ठिकाणी क्वालिफाय होतो। ठीक आहे, तर जास्त चान्सेस आहे वनरक्षक भरतीमध्ये लागायचे आणि भरपूर विद्यार्थ्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या डिफेन्स मध्ये हाईट बसत नाही मुलांची, तर त्यांच्यासाठी सुद्धा चांगली ही भरती आहे, कारण की वनरक्षक भरतीसाठी हाईट कमी लागते। ठीक आहे, तर वनरक्षकची भरती जे विद्यार्थी मित्रांनो कधी निघणार आहे याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर वयोमर्यादा काय, त्याचबरोबर यामध्ये जे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, ग्राउंड किती असते, तर संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला वनरक्षक भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि मेन म्हणजे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघू शकते। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, मागच्या वर्षी सुद्धा वनरक्षकची भरती निघाली होती, तर मी तुम्हाला अगोदरपासूनच सांगत आलो होतो की येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकची भरती निघणार आणि खरंच ते ज्या विद्यार्थी मित्रांनो निघाली। ठीक आहे, तर पहा जे पण विद्यार्थी मित्रांनो आतापासून पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा वनरक्षकची तयारी करत असाल तर तयारी तुम्ही चालू ठेवा, कारण की वनरक्षक भरती जे येणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहा, वनरक्षक भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि वयोमर्यादाचा जर विचार केला वनरक्षक भरतीमध्ये तर 18 ते 27 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे मुलं फॉर्म भरू शकतात। SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते यामध्ये 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात। एवढी वयोमर्यादा वनरक्षक भरतीमध्ये आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे जवळपास 1000 रुपये फी असणार आहे यामध्ये आणि SC ST कॅटेगरीला 900 रुपये इतकी फी असणार आहे। ठीक आहे, तर आता मी तुम्हाला मेन मुद्द्यावर ठिकाणी नेतो की वनरक्षकची भरती कधी निघणार आहे। तर पहा, वनरक्षकचे ज्या विद्यार्थी मित्रांनो माहितीच्या अधिकाराचा जे विद्यार्थी मित्रांनो माहिती मागितली होती तर त्यामध्ये जे जागा दाखवल्या तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता की वनरक्षकच्या जवळपास 1684 जागा रिक्त आहे। तर आता वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघू शकते तर मी तुम्हाला आता सांगून देतो। पहा, समोर जे विद्यार्थी मित्रांनो विधानसभेच्या निवडणूक आहे, तर विधानसभेच्या निवडणुकाच्या अगोदर ज्या विद्यार्थी मित्रांनो 1684 जागांसाठी भरती निघण्याची घोषणा ज्या विद्यार्थी मित्रांनो होऊ शकते, कारण की ही जी वनरक्षकची भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो विधानसभेच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो निवडणूक आहे, तर निवडणुका होण्याच्या अगोदर जे याची जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघण्याचे जास्त चान्सेस आहे। ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। ठीक आहे, तर चला मी तुम्हाला या भरतीची सिलेक्शन प्रोसेस सांगतो। तर पहा, वनरक्षक भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर तुमचा पेपर होणार आहे। पेपर जो आहे हा 120 मार्काचा असतो आणि आता पेपर झाला होता जे आता जी वनरक्षकची भरती झाली होती तर ते जे विद्यार्थी मित्रांनो TCS कंपनीने पेपर घेतला होता। ठीक आहे, आणि नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा नव्हती वनरक्षक भरतीमध्ये। ठीक आहे, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीचा जो पेपर असतो तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाते तर पहा, मराठी व्याकरणचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, सामान्य ज्ञानचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 120 मार्काचा हा पेपर असतो आणि यामध्ये गणिताचा जे विद्यार्थी मित्रांनो गणिताचे प्रश्न येत नाही। ठीक आहे, गणिताचे यामध्ये एकही प्रश्न येत नाही। ठीक आहे, ज्यांचं सुद्धा गणित वीक असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे भरती बेस्टच म्हटल्या जाणार आहे। ठीक आहे, तर पोलीस भरतीसारखा सिलेबस आहे, मराठी व्याकरण झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर समजा तुम्हाला या ठिकाणी 120 पैकी जर समजा यामध्ये जे पासिंग असते कोणती कॅटेगरी असो SC ST OBC EWS NTB ओपन SBC SCBC
कोणत्या कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर पासिंग जे असते यामध्ये 45% असते, म्हणजे 120 पैकी जर तुम्हाला 54 मार्क पडले तर तुम्ही लेखी परीक्षा पास असता, तुम्हाला ग्राउंडसाठी बोलावल्या जाते. ठीक आहे. तर सर्वात अगोदर तुमचं यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं काय होणार आहे, यामध्ये ग्राउंड होणार आहे. तर आता उंची यामध्ये किती लागते तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी खूप कमी उंची लागते, 163 सेंटीमीटर उंची लागते फक्त. ठीक आहे. आणि महिला उमेदवारांसाठी उंची फक्त 150 सेंटीमीटर लागते. ठीक आहे. आणि छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. त्यानंतर तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे येत असाल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून जे विद्यार्थी मित्रांनो 84 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर एवढीच यामध्ये जे हाईट लागते. ठीक आहे. आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे आणि महिला उमेदवारांसाठी जे 3 किलोमीटर रनिंग आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे. तुम्ही जर समजा या ठिकाणी 17 मिनिट किंवा त्यापेक्षा जे ग्राउंड आहे वनरक्षकचं जे ग्राउंड आहे हे 80 मार्काचा असते, 120 मार्काचा पेपर असतो. तर ह्या 200 पैकी जे मेरिट लागत असते कॅटेगरीनुसार. ठीक आहे. तर पहा यामध्ये ग्राउंड 5 किलोमीटर रनिंग कशा प्रकारे, तर पहा तुम्ही 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी जर राहिले तर तुम्हाला 80 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही 17 मिनिट किंवा त्यापेक्षा परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटणार तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्ही 19 मिनिट पेक्षा जास्त परंतु 19 मिनिटा किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही 19 मिनिट पेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो ह्या टायमिंग मध्ये आले तुम्हाला एवढे मार्क्स भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही जर समजा या ठिकाणी 21 मिनिट पेक्षा जास्त परंतु 22 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आले तर 40 गुण भेटणार आहे. आणि तुम्ही 22 मिनिट पेक्षा जास्त परंतु 23 मिनिटा किंवा त्यापेक्षा कमी आले तर 35 गुण भेटणार आहे. तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर बघू शकता, या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला समजणार आहे तुम्ही किती मिनिटामध्ये जर आले तर किती मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर महिला उमेदवारांचा आपण या ठिकाणी बघूया. तर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे. महिला उमेदवार जर समजा 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी जर आले तर 80 गुण भेटणार आहे पैकीच्या पैकी. महिला उमेदवार जर 12 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटणार आहे. 14 मिनिट पेक्षा जास्त परंतु 15 मिनिटा किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 15 मिनिटपेक्षा जास्त परंतु 16 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण भेटणार आहे. 16 मिनिट पेक्षा जास्त परंतु 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 40 गुण भेटणार आहे. 17 मिनिट पेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 35 गुण भेटणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर जे एक चार्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ज्यावरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपण या ठिकाणी किती मिनिटामध्ये धावलो तर किती मार्क्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं ग्राउंड होणार आहे. ग्राउंड झाल्यानंतर तुमचा 5 किलोमीटर रनिंग आणि 3 किलोमीटर रनिंग झाल्यानंतर सुद्धा एक स्पर्धा जे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये असते, आणखीन त्यामध्ये रनिंग असते. तर पुरुष उमेदवारांसाठी 25 किलोमीटर जे आहे पैदल चालावं लागते आणि त्यासाठी 4 घंटेचा टाइम असते. आणि तुम्ही जर त्यामध्ये जर फेल झालं तर तुम्ही अपात्र सुद्धा होऊ शकता. ठीक आहे. जरी तुमच्या इकडे लिस्टमध्ये तरी नाव असेल तरी. ठीक आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी काय की महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर चालावं लागणार आहे. महिला उमेदवारांना 16 किलोमीटर 4 घंटामध्ये चालावं लागणार आहे. ठीक आहे. तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो हे जे टेस्ट असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे वनरक्षकची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीचा जो अभ्यासक्रम हा सारखाच आहे. ठीक आहे. तर तुम्ही दोन्ही याची तयारी करू शकता, कारण की डिसेंबरपर्यंत ज्या पोलीस भरती सुद्धा येणार आहे आणि हे सुद्धा. ठीक आहे. तर आतापासून चांगली तयारी करा आणि आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट मी तुम्हाला वनरक्षक भरतीबद्दल देत राहणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.